सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं तुझी माझी जोडी या यूट्यूब चॅनलवर. चला तर वळूया आपल्या आजच्या स्टोरीकडे. गोंधन भाग 4. इकडे जनाने तिच्या थोरल्या दिराला म्हणजे चंद्रभानला पाठीमागून मिठी मारली आणि तो तिला बेडवर घेऊनच गेला आणि दोघांनीही त्यांच्या नात्यांच्या मर्यादा ओलांडल्या आणि एकरूप झाले. चंद्रभानला आता नवीन खेळणं मिळालं होतं खेळण्यासाठी, तेही घरचंच. आणि इतक्या महिन्यांची जनाच्या शरीराची आगसुद्धा विझली. आणि आता दोघेही एकमेकांसोबत खुश वाटत होते. पण इकडे सरस्वतीच्या बोटात आता सुई घुसली आणि रक्त आलं आणि तिच्या डोळ्यातून पाणीसुद्धा आलं आणि ती कळवळून म्हणाली, आई ग. आणि तिची आई म्हणाली, सरू टोचली का ग सुई? अगं सकाळी हे सगळं कर, तू कशाला धडपडतेस अंधारात? सरस्वती तरीही तिचं काम करत म्हणाली, आई मी केल्यानंतर हे सगळं तुलाच करावं लागेल ना, म्हणून करून देते. आणि उद्या जाईन म्हणते मी. तिची आई म्हणाली, का ग थांब की. सरस्वती म्हणाली, आई तिकडं सुद्धा खूप कामं पडलीत ग. आणि आता सरस्वती जाणार हा विषय निघाला आणि आई म्हणाली, का ग सरू थांब ना, आणखीन 4-5 दिवस. अशी येते आणि अशी भुरकून जाते चिमणीसारखी. लग्न होऊन इतकी वर्षे झाली आणि तुला माझ्याजवळ इतके दिवस थांबवून घेण्यासाठी मला आजारी पडावं लागलं बघ. आणि तू जर अशी माझ्याजवळ थांबणार असशील तर मी सारखी आजारी पडते, मला चालेल. सरस्वतीनं तिच्या तोंडाला हात लावला आणि म्हणाली, आई अगं काहीही काय बोलतेस ग. अगं माझा सगळा जीव इकडेच तर लागलेला असतो. मी शरीरानं फक्त तिकडं असते, पण माझं सगळं लक्ष तिकडे असतं. दोन्हीकडे सुद्धा माझं समान लक्ष असतं आई. आणि तुम्ही सगळे सुखात राहिलात की मी तिकडे सुखाने नांदायला रिकामी. आणि आई जशी तुला आठवण येते तुझ्या मुलीची, तशीच माझ्या मुलांना माझी आठवण येत नसेल का ग? आणि आई म्हणाली, मग तू त्यांना घेऊन नाही का आली, म्हणजे तुला आणखीन राहायला मिळालं असतं. सरस्वती म्हणाली, आणि त्यांच्या शाळेचं काय करायचं? एक 7वीत, एक 5वीत, एक 3रीत असे शाळेत जातात ते. आणि यांचं सुद्धा बघावं लागतं. आता तुला बरं वाटते ना? मग आई मला जाऊ दे. घरी पोरं आहेत, त्यांची शाळा आहे, सासूचं पथ्य पाणी बघावं लागतं. तरीही तिची आई म्हणाली, अगं पण आणखी 2 दिवस थांब की. किती दिवसातनं येते आणि लगेच जाते, माझ्यासाठी फक्त 2 दिवस थांब. सरस्वती म्हणाली, अगं यांना करमत नाही आई, मी तिथं नसेल तर. खरंच मला जाऊ दे. त्यांच्याही टोळ्या आहेत, तिकडं जावं लागतं. आणि मग आठवड्यातनं 15 दिवसातनं येतात. आणि मीच जर तिथं नसेल तर त्यांची फार चिडचिड होते.
आणि तिची आई म्हणाली, तिथं तुझी लहान जाऊ असेल की सासूचं मुलांचं करायला. आणि काय गं यशवंत, तुझा लहान दीर अजून सापडला की नाही? आणि सरस्वती निराश होऊन म्हणाली, सापडायचं असतं तर कधीच सापडला असता की. इतकी चांगली जाऊ आहे माझी, जना किती देखणी आहे, तरुण आहे, आणि याला काय दुर्बुद्धी सुचली कुणास ठाऊक. आई, तिचं कसं होत असेल गं नवऱ्याशिवाय? मला तर ना तिच्या तोंडाकडं बघूच वाटत नाही बघ. खूप वाईट वाटतं बिचारीचं. जेव्हा बघल तेव्हा खिडकीतून बाहेर बघत असती आणि त्याची वाट बघत असती. तिच्या डोळ्यात कायम प्रतीक्षा दिसते बघ मला. त्यामुळे मला ना तिला एखादं कामसुद्धा हक्कानं सांगू वाटत नाही. बसली तर बस असं म्हणावंसं वाटतं. कारण आई तिथं तिचं काहीच नाही. जो संसार आहे तो माझाच तर आहे. नवराच नाही तर संसार तरी कुठला? माझाच नवरा आहे, माझीच पोरं आहेत, आणि तो संसार माझा आहे. आणि म्हणून माझ्या संसारातलं काम मी तिला सांगत नाही. आणि सरस्वती पुढे म्हणाली, आई, तरीसुद्धा जना इतकी चांगली आहे की कुठल्याही पुरुषांकडे ढुंकून सुद्धा बघत नाही. घरातून बाहेरच पडत नाही बघ बिचारी, आणि माहेराला सुद्धा जात नाही. सरस्वतीची आई म्हणाली, अगं मग तिच्या दुसऱ्या लग्नाचा विचार तरी करा. तरणे ताटीपोर अशी घरात ठेवणं चांगलं नाही सरस्वती. अगं तारुण्याने भरलेली मुलगी घरात ठेवणं म्हणजे निखारा घरात ठेवण्यासारखं आहे. त्यानं कधी घराला आग लागेल सांगता येत नाही. सरस्वती म्हणाली, तुझं बरोबर आहे. आणि तिची आई म्हणाली, आणि काय गं, तुझा नवरा आता टोळीकडेच गेला आहे की घरी आहे? सरस्वती म्हणाली, अगं ते टोळीकडेच गेलेले आहेत. घरी आले असते तर आतापर्यंत मला घेऊन गेले नसते का? नाहीतर निरोप तरी पाठवला असता, लवकर ये म्हणून. त्यांना करमत नाही माझ्याशिवाय. आणि सरस्वतीची आई म्हणाली, नक्की ना? सरस्वती म्हणाली, हो आई. अगं अशी का विचारतेस? आणि सरस्वतीच्या आईनं थोडासा चिंताग्रस्त चेहरा केला आणि म्हणाली, काय नाही गं, असंच विचारलं. पण खरं सांगायचं तर सरस्वतीच्या आईला थोडी शंका येत होती. इतकी तरुण जणा घरात जवानीचा निखारा असा घरात ठेवून सरस्वती इकडे आली, आणि त्या निखाऱ्याने सरस्वतीच्या संसाराला आग लावू नये म्हणजे बरं, असं तिच्या आईला वाटलं. आणि का कुणास ठाऊक सरस्वतीची आई पटकन म्हणाली, सरू, तू जा बाई तुझ्या घरी. सरस्वती म्हणाली, का गाई, आता तर किती राहा म्हणत होतीस आणि आता लगेच जा म्हणतीस होय? तिची आई म्हणाली, अगं चुलीचं लाकूड चुलीला जळालेलं बरं असतं. तू आपली जा तुझ्या घरी, मी आता बरी आहे. आणि मग सरस्वती म्हणाली, ठीक आहे आई, एक दिवस राहते मी आणि मग जाईन. आणि आता सकाळ झाली आणि चंद्रभाननं जनाला मिठीतून अजिबात सोडली नाही, आणि तो तिला कपडेसुद्धा घालू देत नव्हता.